बरं, पहिल्या काळात तुमच्या एखादा असं म्हणजे लई वाईट दिवस कवा आलते का पहिल्या काळात? नाही हो, कवाच कवच नाही आलं. या संकट आलं काही? नाही कधीच काय आलं नाही काहीच नाही, काही नाही उगं. घरावर? हा? घरावर काही संकट पहिलं? घरावर संकट नाही, माणसावर नाही. मला कळतं तसं नाही बाबा. पण पण आता त्याच्या अगोदरचं काही सांगता येत नाही. ह्या पिढीला काय आता प्रत्येक दिवसाला संकट आहे. हो. रोजच आहे म्हणायचं काम आहे. गेली का नाही म्हैस आज कसली उग चायला? पण संकट सांगून येत आहे का? नाही येत. हं. सांगून येत नाही आणि विचारून बी जात नाही. असं आहे. मग त्यावेळेस माणसानं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? हं. इमानदारीनं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. वातावरण बी वेगळंच आहे. पहिली दिवाळी कशी व्हायची बरं? पहिली दिवाळी लय दणदणीत व्हायची किर. हं. खरंच लय दणदणीत व्हायची उगं. कस काय? काय की बाबा, हं. सगळ्या लेकी बाळा आणायचे, हे करायचे. आता? दरवर्षी चुकत नव्हतं. आता काय म्हणते तर लक्ष्मी पूजा आहे म्हणते त्यांच्या घरी. लक्ष्मी पूजा झाल्यावर येऊत. पहिलं नव्हतं का असं काही? नव्हतं की एवढं. हं. पहिलं नव्हतं काही. काहीच नव्हतं. अरे कुठं कशाचं काय होतं. लक्ष्मी पूजन. भाऊबीजीला तेवढ्या यायच्या हं. बहिणी. आता तर काय प्रत्येकाच्या घरी दिवाळी कुणी पाठवून गेलं. हो, कुणीच पाठवू नाही. खायला प्यायला दिवाळीला भरपूर राहायचं हं. करायचं. हो, गोरगरिबालाच जरा तंगाई होती. बरं, जहागीरदार का म्हणत होते? रुबाबच होता तसा. हं. हो, रुबाब. बाई अशी पुढून तर कवाच गेली नाही त्यांच्या. हं. आपल्या गावात रिवाजच होता तसा. खांद्यावर टोपलं किती बी वजा असू जा. इशीच्या अलीकडं वाटाला लागलं तरच टकुरीवर टोपलं घ्यायचं, हातात वाहना घ्यायच्या. हं. चपल्या पहिल्या कातड्या चपल्या होत्या आणि ती पुन्हा मग चपल्या टाकायच्या आणि चपल्या घालून चालायच्या. तेव्हा म्हणजे रुबाबच तसा होता. लय आईट होती. लोक त्यावेळेस खायला मागत होते म्हणून. हो, मागत होते. खाऊन माजले म्हणून लोक. हो, खाऊन मारली. तरी रे एवढे भारी कस काय होते? काय माहिती आता कोणाला. तरी कारण काय? कारण काय म्हणजे सगळं गावरानं अन्न होतं ना खायला आणि दुपत. आता 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 काय आहे? आताच आयुष्य माणसाचं 50 वर्ष म्हणायचं. काय होईल ते हो बघा. आता काय सांगावं. म्हणजे तुम्ही आणखीन ह्या एवढ्या 70-75 वयामध्ये बी तुम्ही आणखीन काम करता. हो, करतोय. आजकालचा 50 वर्षाचा माणूस गळाटून गेले. हो. काय कारण त्याच? काय का पहिल्या अन्नावर बी होत? अरे म्हणजे कसं आता काम आताच्या काळाला लगच वाटायले माणसाली. त्यानं ती तसले गळाटे लिहून व्हायला लागले. पुन्हा पैसे यायले तर रोज. पैसे यायले तर पैशाला काही कमीच नाही. पैशाची उभ आहे. पण किती पैसा आला तरी काम करावंच लागेल. आयुष्य कमी. पैसे किती बी येते तर आयुष्य कमी आहे. आता त्या पैशाच्या जोरावर काय बी करायलेत ना. काही बी घ्यायचं आणि खायचं कसलं बी. म्हणून असं आयुष्य कमी होईल. हो, पहिलं गावरानशिवाय काही नव्हतंच म्हणून खायला. गावरान फवारण्या ही त्रासला काही नव्हतंच म्हणून. नव्हतंच. अरे औषध म्हणजे तर कसलेच नव्हते. इंड्रिल म्हणलं की लोईच मोठं वाटायचं. त्या लाल्यानं तर त्याच्या मायला इंड्रिलच प्यालता बाऱ्या. पंढरी बाप्पाचा लाल्या. हं. हो, औषध प्याला. औषधच प्याला, इंड्रिलच प्याला होता तिथं. लय जर यायला औषध का? लय जोर होतं ते औषध. हं. नवीन पहिला सुरू होतो. नुसतं असं बाटलीचं जर वाज घेतला तर भुलत होतं ती माणूस. म्हणजे औषध म्हणजे लईच वाटायचं काहीतरी वेगळं. लईच काहीतरी वाटायचं. लईच काहीतरी वेगळंच वाटायचं. आता तो काय पिलं तरी काही मरत नाही ना काही. खायला आता काय औषध तर औषध फवारून बी काही कमी होईना गेले किडे बिडे. नाहीच होत. त्याची पावरच नाही ती काहीची कमी होती. औषधात बी पावर नाही, माणसात बी पावर नाही. नाही